भारतीय जनता पक्षाची पिंपरी चिंचवडची कोर कमिटी झाली. या मला वाटतं मिलिंद भाऊनी आज दिली बातमी छोटीशी. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही बैठक शहराध्यक्षांच्या विनंतीवरून होती आणि याला माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनीताई, उमाताई खापरे, अमितजी गोरखे आणि चिंचवड आणि भोसरी विधानसभेचे शंकरभाऊ जगताप आणि महेशदादा उपस्थित होते. मोरेश्वर शेडगे आणि मी. तर याच्या आता हे तुम्हाला मी ऑफिशियल सांगतोय की ज्या काही भारतीय जनता पक्षाच्या बाबतीतल्या गेल्या काही महिन्यातल्या आमच्या शहरात चालू झालेल्या कारभाराबाबत अनेक वेळा ज्या गोष्टी किंवा जे निर्णय आमच्याकडनं घेतले गेले त्याच्याबाबतची चर्चा त्याच्यात झाली. दुसऱ्या बाजूला शहर पदाधिकारी जे आहेत, म्हणजे आम्ही लोक जे आहोत, तर तिथं कोर कमिटीत जरी मी असलो तरी महानगरपालिका म्हणून जबाबदार म्हणून महापौर, उपमहापौर, मी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असे आम्ही 4 जण शहराचे पदाधिकारी महानगरपालिकेतला कारभार बघत असताना ज्या काही नागरिकांना अपेक्षित गोष्टी आहेत त्या गोष्टींची डिलिव्हरी चांगली देणं, त्या चांगल्या पद्धतीनं पुढं जाणं याच्याबद्दलचं मार्गदर्शन या सगळ्या माजी आमदार खासदारांनी केलं. आणि विशेष म्हणजे अनेक वेळा प्रसारमाध्यमातून जी भाजपच्या भूमिकेबद्दलची जी प्रसिद्धी होते त्याच्यापेक्षा चांगली कशी होईल आणि चांगलं काम कसं करता येईल अशा प्रकारची आणि आपल्याला चांगलं कसं माध्यमांना सुद्धा आपल्याला बघता येईल अशा पद्धतीची भूमिका भाजपनं ठेवणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीची सूचना वरिष्ठ पातळीवर आम्हा लोकांना झालेली आहे. किंबहुना ज्या स्वीकृत सदस्यांच्या विषयावरून अनेक वेळा आम्हा लोकांना तुम्ही लोकसुद्धा विचारत असता, ते निर्णय वरिष्ठ पातळीवरून अपेक्षित अजूनही आहे. ते आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय नक्कीच तो घेतला जाणार आहे. पण आता जर तो दप्तरी दाखल केला त्यामुळं आता त्या विषयावर बोलण्यात पण काही अर्थ नाही. दुसऱ्या बाजूला जनरल बॉडीमध्ये काही वेळेस तुम्ही पाहिलं कुठल्याही परिस्थितीमध्ये एकदा का पक्षनेत्यांच्या बैठकीत किंवा सत्तारूढ पक्ष म्हणून ज्या निर्णयापर्यंत आम्ही आलेलो आहोत त्यात जर आपल्या पक्षाचे कोणी सदस्य त्या एखाद्या निर्णयाला किंवा एखाद्या सूचनेला जर फाटा फोडत असतील किंवा विरोध करत असतील तर अशा लोकांवर थेट कारवाई करण्यासाठीची सूचना वरिष्ठांकडनं आम्हासारख्यांना करण्यात आलेली आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत मी एक सभागृह नेता किंवा सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणून सगळ्याच बाबतीत आमच्या सगळ्या नगरसेवकांना सांगू इच्छितो की इथून पुढे 4 वर्ष निवडणुकीचा कालावधी नव्हता किंवा नगरसेवकांचा कालावधी नव्हता. तो गेल्यानंतर 5-6 महिन्यामध्ये अतिशय चांगली परिस्थिती आपण ठेवू शकतो का, तर नक्की ठेवू शकतो. असा कॉन्फिडन्स असताना देखील प्रसिद्धी माध्यमांमध्ये किंवा काही निर्णयांमध्ये
ज्या गोष्टी आम्हाला रिव्हर्स याव्या लागल्या होत्या, आणि हे तुम्हालाही माहिती आहे, म्हणजे हे काय मी सांगतोय म्हणून नव्हे, परंतु कदाचित माहितीची कमी असेल, कदाचित अचानकपणे घेतलेला निर्णय योग्य होता की नव्हता. म्हणजे उदाहरणार्थ महापौरांना एक निर्णय मागे घ्यावा लागला. आम्ही सभागृहात असताना आमच्या एका सदस्यानं काही विषयाला विरोध करताना, मी जरी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक असलो तरी अशा अमुक बाबतीत माझा विरोध राहील, अशा प्रकारची जी काही वक्तव्य झाली, तशा प्रकारची वक्तव्य किंवा तशा प्रकारचा निगेटिव्ह सूर आमच्या पक्षातून नसावा, ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि त्यामुळं उद्याच्या काळात, उद्यापासून किंवा परवा बैठक झाल्यापासून ज्या पद्धतीनं पक्षाची वरून खालपर्यंत जी संघटनात्मक आणि संरचना आहे, त्याला अनुसरून नागरिकांना अभिप्रेत असलेलं काम तुमच्या प्रत्यक्ष प्रशासकीय कारभारात सुद्धा दिसणं, यासाठी जे जे काही धोरणं राबवावी लागतील, कडकपणा ठेवावा लागेल, तो महापौर असेल किंवा आम्ही इथले, मी असेल, आमचे उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, आम्ही 4 शहरावरचे पदाधिकारी असू, शहराध्यक्ष असतील, यांच्याकडून तो राबवला जाईल आणि त्याच्याबाबत कोणाची हायगाई केली जाणार नाही. त्यामुळं सर्व नगरसेवक आणि त्यांना या तुमच्या माध्यमातून आणि सगळ्यांना विनंती आहे की बाबा, कुठल्याही परिस्थितीत पक्षाला उद्याची सगळे निर्णय, कारण की आता काय झालंय, आता कामं सुरू व्हायची वेळ आहे. आम्ही सभावृत्तांत, म्हणजे बजेटच्या सभावृत्तांताला मान्यता दिली, म्हणजे तुम्ही आता प्रत्यक्ष खर्च करायला सुरुवात म्हणजे कामं करायला सुरुवात करणार, टेंडर काढायला सुरुवात करणार चालू बजेटची. इथनं मागं जी काही परिस्थिती झाली, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या काळात टेंडर प्रक्रिया न झालेली कामं होती. आता मात्र प्रत्यक्ष आमच्या या काळातल्या 2026 नंतर झालेल्या निवडणुकीनंतर ही निविदा प्रक्रिया जी चालू होतीये, तिचा काळ आता चालू झाला आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येक भूमिकेकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. त्याबाबत आम्ही कुठेही चुकू नये, अशा प्रकारची दक्षता आम्ही इथनं पुढे घेऊ आणि तशा प्रकारचं धोरण या परवाच्या शहर पातळीवरच्या कोर कमिटीच्या बैठकीत झालेलं आहे. आणि तशा सूचना संबंधित वरिष्ठांनी आणि शहरातल्या आमदारांनी आम्हा लोकांना केलेल्या आहेत. त्यामुळं ही कोर कमिटी ही म्हणजे उद्यापासून, आता 6 महिन्याचा कालावधी संपला आणि त्याच्यानंतर झालेली ही कोर कमिटी ही उद्याच्यापासून चांगल्या पद्धतीनं आम्हा लोकांना शहरात निर्णय देण्यासाठी एक निर्णयक्षम झाली. आणि दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला अजून एक गोष्ट पण सांगतो. गोष्ट म्हणजे बातमी देतो की रामभाऊ माळगीला जे आपण 128 नगरसेवकांचं प्रशिक्षण आयोजन केलं होतं, त्या आयोजनाच्या बाबत तारखा आम्ही कन्फर्म केलेल्या आहेत आणि येत्या 10 जुलै, 11 जुलै आणि 12 जुलै हे 3 दिवस आमच्या सर्व नगरसेवकांचं, सर्व पक्षीय नगरसेवकांचं प्रशिक्षण शिबिर रामभाऊ माळगी संस्थेच्या वतीनं मुंबईला होणार आहे. त्यामुळं अनेक वेळा तुमच्या माध्यमातूनच अनेक वेळा आम्हालाही दिसलं की प्रशिक्षणाची गरज आहे. परंतु मी तर परवा आयुक्तांनाही सांगितलं, फक्त प्रशिक्षण घेणारे आम्ही 128च नाही आहे, तुमच्या 2000 लोकांनाही सुधरवा. कारण की ते काय फक्त 128 आले म्हणून शहरामध्ये फार सगळं आलबेल समजण्याचं कारण नाही. एक्झिक्यूट करणारे 2000-3000 लोक आहेत. त्या कर्मचाऱ्यांना आणि प्रमुख अधिकाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण, पुन्हा प्रशिक्षण देऊन लोकसहभागातून त्यांच्या प्रतिमा चांगल्या ठेवून त्यांना विकास कामांकडे चांगल्या पद्धतीने बदलायची किंवा बघायची सवय लागली पाहिजे. अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या सूचना आम्ही लोकांनी केलेल्या आहे. त्यामुळं पहिला टप्पा आमचा जो प्रशिक्षणाचा राहिला होता बऱ्याच दिवसापासून, तो येत्या 10-11 जुलैला 10-11-12 जुलैला पार पडेल.
त्याची माहिती मी आपणाला या निमित्तानं देतो. आणि त्याबाबत तुम्हाला जर काही विचारणा असेल माझ्याकडे तर त्याबाबत तुम्ही विचारू शकाल.